गोकुळ दूध संघातील 4.25 कोटी रुपयांची घड्याळं आणि जाजम खरेदी, पशुखाद्य कच्चा माल खरेदीमधील घोटाळा, संचालकांचे सहकुटुंब दौरे आणि इतर कारभाराची चौकशी करावी, लेखापरीक्षक आणि कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, दूध उत्पादकांच्या कष्टाच्या पैशाची मनमानीपणे उधळपट्टी करणाऱ्या गोकुळच्या संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। या प्रश्नी आज सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना निवेदन देण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं दुग्ध विकास विभागाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना आज निवेदन देण्यात आलं। 6 ऑगस्ट रोजी ठाकरे गटाच्या वतीनं गोकुळच्या कार्यकारी संचालकांना जाब विचारण्यात आला होता। निविदा प्रक्रियेशिवाय गोकुळ दूध संघानं 3,74,00,000 रुपये किमतीची घड्याळं आणि जाजम खरेदी केली आहेत। या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवणं आवश्यक होतं। त्याबाबत 15 ऑगस्टपूर्वी खुलासा करण्याचं आश्वासन संघाचे कार्यकारी संचालक योगेश कोडबोले यांनी दिलं होतं, पण आजपर्यंत त्याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही। किती रकमेपर्यंत कोटेशन पद्धतीनं खरेदीचा अधिकार संचालक मंडळाला आहे हे स्पष्ट केलेलं नाही। एकूणच दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशाची गोकुळचं संचालक मंडळ उधळपट्टी करत आहे। पशुखाद्य घोटाळा, सहकुटुंब संचालकांच्या गोवा आणि इतर राज्यातील तसंच परदेश दौऱ्यातील खर्चाची चौकशी होणं आवश्यक आहे। लेखापरीक्षकांनी या उधळपट्टीला लगाम घातलेला नाही, त्यामुळे गोकुळचे कार्यकारी संचालक आणि मुख्य लेखापरीक्षक यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। गोकुळमधील भ्रष्टाचाराकडे दुग्ध विकास विभाग कानाडोळा करत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, अवधूत साळोखे, प्रतिज्ञा उत्तुरे, शशी बिडकर, तानाजी आंग्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।